हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। सांगलीत कृष्णा नदीपात्रात उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला। 3 दिवसाच्या शोध मोहिमेनंतर यश। सांगली येथील कृष्णा नदीपात्रात बुधवारी सकाळी उडी घेऊन आपले जीवन संपवणाऱ्या तरुणाचा मृतदेह शोधण्यात अखेर यश आलं आहे। सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सने सलग 3 दिवस राबवलेल्या शोध मोहिमेनंतर शुक्रवारी या तरुणाचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला आहे। मिळालेल्या माहितीनुसार दीपक प्रकाश कातारी, वय 27, राहणार संभाजी कॉलनी, वसाहत, सांगली असं मृत तरुणाचं नाव आहे। बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दीपकने सांगली येथील कृष्णा नदीवरील नवीन पुलावरून नदीपात्रात उडी घेतल्याचे एका प्रत्यक्षदर्शींनी पाहिले होतं। या घटनेनंतर बुधवारपासूनच दीपकचा शोध घेण्यात येत होता, मात्र पहिल्या 2 दिवसात यश आलं नव्हतं। गुरुवारी आणि शुक्रवारी सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सने आपली मोहीम अधिक तीव्र केली आणि अखेर शुक्रवारी मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला। या शोध मोहिमेत रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, राजू मोरे, सागर जाधव, सदाशिव भोसले, इर्शाद कवटेकर, आसिफ मकानदार आणि कृष्णा हेगडे यांनी सहभाग घेतला होता। मृतदेह बाहेर काढल्यानंतर नातेवाईकांनी त्याची ओळख पटवली असून शवविच्छेदनासाठी मृतदेह सांगली येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। दीपकने हे टोकाचे पाऊल का उचलले याचा अधिक तपास सांगली शहर पोलीस करीत आहेत।